कुणी आता विकासजी, लॉबिंग करत असेल. निश्चित मी देखील सहमत आहे आपल्या या सर्व गोष्टींशी, कारण प्रत्येक जण संवेदनशीलतेने या सगळ्या घटनेकडे पाहतोय. मात्र नरहरी झिरवाळ यांच्यासारखे ज्यावेळेला एक नेते माध्यमांसमोर एक मोठी शक्यता वर्तवतात किंवा एक मागणी करतात, काय कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुरू आहे असं थेटपणे सांगतात, त्यावेळेला निश्चित या चर्चांना उधाण येतं. अशा वेळेला या चर्चा या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात आणि माध्यमांसमोर ज्यावेळेला थेटपणे ते उपमुख्यमंत्री पदाबाबत मागणी करतात किंवा राजकीय पक्षांना आता काय करायला हवं या संदर्भातलं एक भलमोठं वक्तव्य करतात, त्यानंतरच या चर्चांना उधाण येताना दिसतं. कार्यकर्त्यांची मागणी असेल किंवा नरहरी झिरवळांची मागणी असेल, त्याकडे तुम्ही कसं पाहता विकासजी? निश्चितच नरहरी झिरवाळ साहेबांनी जे काही भूमिका मांडली माध्यमांच्या समोर, ती निश्चितच कार्यकर्त्यांची कुजबूज जी आहे ती त्यांनी त्यांच्या तोंडून व्यक्त केलेली आहे. की याच्याबद्दल मला काय दुमत नाहीये. बरं. परंतु अजितदादांनी याच्या संदर्भात काही गोष्टी काही जवळच्या लोकांशी बोललेल्या आहेत. मग ते सुप्रियाताई असतील, पवार साहेब असतील किंवा रोहितदादा पवार असतील, डॉक्टर अमोल कोल्हे असतील, जयंत पाटील साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील किंवा त्यांच्या पक्षातले काही नेते मंडळी असतील, या सर्वांशी 2-3 वेळा बैठका, चर्चा निश्चितपणे काहीतरी झालेल्या असतील आणि त्याच्यातल्या काही गोष्टी आहेत त्या जेव्हा पुन्हा हे नेते एकत्र काय गोष्टी बोलतील तेव्हा कदाचित चर्चा होऊ शकते कदाचित भविष्यात. परंतु महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावा ही भावना आहे, ही कुजबूज आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु अजितदादांची जागा आज त्या नक्की. पक्षात तरी कुणी घेऊ शकत नाही आणि दादांच्या शिवाय या अनेक गोष्टी अर्धवट स्वरूपाच्या राहू शकतात. आज महायुतीमध्ये राहून सुद्धा धर्मनिरपेक्षतेची भाषा करणं, सर्वधर्म समभावाची भाषा करणं भाजपासोबत राहून किंवा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची भाषा करणं हे फक्त अजितदादाच करू शकत होते. आज महाराष्ट्राला पुन्हा एकदा सेक्युलर सर्वधर्म समभावी किंवा शिवशाहू फुले आंबेडकरांचा किंवा महाराष्ट्र धर्म ज्याला आपण म्हणतो या विचाराची नक्की. जोपासना करणाऱ्या नेतृत्वाची निश्चित गरज आहे आणि मला असं वाटतं येत्या काळामध्ये त्याची काही उत्तरं मिळू शकतात. आज आपल्याला पवार कुटुंबियांच्या दुःखात आपण सर्वजण सहभागी आहोत. याच्यात पुढच्या काळात काय होते आपल्याला 2 दिवसांनी 4 दिवसांनी बघावं लागेल. नक्कीच विकासजी, आम्ही पवार कुटुंबियांच्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. मात्र राज्याचा गाडा अशाच प्रकारे हाकला जाणार. आजपर्यंत राष्ट्रवादीनं केलेली मेहनत जी आहे त्या संदर्भातले निर्णय निश्चितच राष्ट्रवादी घेणार. या संदर्भातली अपेक्षा आहे की आमच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेमकं पवार कुटुंबाला असेल किंवा राष्ट्रवादीला काय व्यक्त व्हावं असं वाटतंय, काय त्यांच्या मनातल्या मागण्या या मांडण्याचा आमचा हा प्रयत्न होता. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी.